नमस्कार मित्रांनो, आज वाडकरवाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आलेत ते महाराष्ट्राची बुलंद तोफ, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री बच्चूभाऊ कडू. माजी मंत्री म्हणून मंत्रिमंडळातही त्यांनी खूप वर्ष काम केलं आणि जनतेसाठी त्यांनी प्रत्येक वेळेस पुढाकार घेतला. बच्चू कडू हे सरळ बोलणारे, जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे लढणारे आणि शेतकरी विद्यार्थी यांच्या विषयावरती विशेष काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. असे बच्चूभाऊ कडू आज आपल्या या ठिकाणी पॉडकास्टमध्ये आलेत. स्वागत आहे भाऊ तुमचं. आणि भाऊ सोबत या ठिकाणी उपस्थित आहे जिल्हाध्यक्ष माऊली सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष सरपंच बाळासाहेब खरजुले आणि तालुका अध्यक्ष जालिंदरजी आरगडे. तरी स्वागत आहे तुमचं सुद्धा या ठिकाणी पॉडकास्टमध्ये. यांचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. त्यांचं सर्वप्रथम स्वागत करूया. स्वागत आहे भाऊ. सुरुवातीला आपण तुमच्या वैयक्तिक प्रवास व प्रेरणाबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे की तुमच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग होता की ज्यामुळे तुम्ही राजकारणात आलात? राजकारणात काही प्रसंगातून काही आलो नाही. आम्ही कॉलेज जीवनापासून किंवा शाळेत मी 8व्या वर्गात होतो तेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं. ओके. आणि एक आंदोलनकारी म्हणून माझ्याकडे पाहण्याचा गावातला एकंदरीत दृष्टिकोन होता आणि आई वडिलांची खास करून शिकवण. त्याच्यामुळं काही झालं कुठं वाईट का तुटून पडायचं. मला आठवतंय का मी 8व्या वर्गात असताना आमच्या इथे ते जलसे तमाशे आले होते. तेव्हा 10वी 12वीचे काही पेपर सुरू होते, त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला होता गावात. तर गावचा सरपंच त्याच्या चालवण्याच्या बाजूने होता आणि मी त्याच्या विरोधात होतोय. ओके. आणि तेव्हा सायकलनं गेलो आणि ते बंद केले आणि उलट त्यांना वर्गणी करून त्यांना त्यांची जेवणाची आणि 8 दिवसाची व्यवस्था करून दिली. मुळातच एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. हा वडिलाकडून आईकडून आलेला खरं तर गुण होता. आणि आई नेहमी गाडगे बाबाची मला सांगत म्हणजे सगळ्या गोष्टी सेवा सांगत होते. पहिला पेशंट मी 10व्या वर्गात असताना मुंबईला नेला. ओके. म्हणजे तेव्हा मला मुंबई माहित नव्हती, कुठं मुंबई आहे, कोणत्या दिशेनं आहे. आणि त्याला मुंबई अमरावतीत कुठं उपचारच होत नाही म्हणून त्याला वाचवायचं आहे. म्हणून आम्ही 3 दिवस लागले मुंबईला विदाऊट तिकीट. आणि पहिल्यांदा त्या रेल्वेत बसलो आम्ही आयुष्यात. आणि त्याला तिथे 1 महिना राहिलो मी. तेव्हा बॉम्बस्फोट झाला होता काहीतरी मुंबईला. 12 हे झाले होते. 2000 सालचं की 1994 का 92 मी शिव मंदिर आहे ना तिथे, शिवनाट्य प्लाझा टॉकीज जवळ, त्याच्या बाजूनच बॉम्बस्फोट झाला. आम्ही थोडं वाचलो, तिथून बाहेर निघालो थोडं. तेव्हा तर फोनही नव्हते, मोबाईल नव्हते, पत्रावर चालायचं, सगळ्यांना काळजी होती. आणि तेव्हापासून ते सेवा सुरू झाली. तर आज सातत्यानं आमच्या परिसरात कुठलाही पेशंट असला आणि त्याला 10-15 लाख कुठलाही खर्च असला तर आम्ही पैशानं जरी श्रीमंत नसलो तरी कर्तृत्वानं पैसा कमी पडू देत नाही. आणि पहिल्यांदा तेव्हा रक्तदान केलं आणि आतापर्यंत 115 वेळा रक्तदान केलं. म्हणजे ते प्रसंगातून आम्ही आलो. आणि मुळात मित्रासाठी रक्तदान केलेला किस्सा एक. मी पहिल्यांदाच रक्तदान केलं. माझं वजन काहीतरी 48-49 किलो होतं. 48 किलो 47 किलो होते. ते म्हणत होते का त्याच्या वरती पाहिजे. बरोबर. मी 2 लिटर पाणी पिऊन घेतलंय आणि खिशात गोटे टाकले आणि वजनावर गेलो. माझं वजन भरलंय आणि मी पहिल्यांदा रक्तदान केलंय. ही जी या सगळ्या कामानंच आम्ही खरं तर अधिक त्याच्यामध्ये गुंतत गेलो. आणि ह्या सगळ्या कामापेक्षा ते काम आम्हाला फार आवडलंय. म्हणजे फार गर्व वाटायचा, स्वतःवर अभिमान वाटायचा, कारण आपण चांगलं काम करतोय. आणि लोकांच्या अडचणी तशाच होत्या. म्हणजे शिवसेनेच्या काळात मी असताना रक्त सांडवणारी एकाकडे भाषा आणि आम्ही रक्तदान करणारी लोक. तर आम्हाला तेव्हा कळून चुकलं होतं का रक्त सांडवणं सोपं आहे, रक्तदान करणं कठीण आहे. रक्त सांडवायला काहीच वेळ लागत नाही.
रक्तदान करायला खूप वेळ लागतोय. त्या मानसिकतेतून बाहेर आलोय. आणि मग बसता बसता असंच निवडणूक आली विधानसभेची. मी काहीतरी ग्रामपंचायत मध्ये लढलो. आमच्या कुटुंबातलं कोणीच निवडून आलो नव्हते 20 वर्षापासून. माझ्या वार्डात आम्ही ग्रामपंचायत मध्ये आम्ही काय कडू 4-5 घरं होते आमच्या कडूचे, 40च मतं होते. त्याच्यानं सगळे जे विधाते होते आमच्याच नातेवाईक, पण ते विधाते होते आडनावानं. तर ते विधाते निवडून यायचे, कारण त्यांचे 350 मतं राहायचे. कडू निवडून यायचं नाही. मग मला मोठ्या मुश्किलनं तयार केलं. मी शाळेत चाललो होतो कॉलेजला, जरा उभंच राहायचं. माझ्या सही घेतली, अर्ज भरला आणि मी ग्रामपंचायत निवडणूक जिंकलो. तर ते अचानक आहे सगळं. असं काही मनागिनात काही नव्हतं. आणि म्हणजे प्रिपरेशन काहीच नाही, अचानक तुमच्या वाटेला आला आणि तुम्ही मग आता कोणी नाहीच आहे तर मी आहे बडीचा बकरा. तर आता जे आंदोलन चालू आहे तुमचं, की सरकारने जे एक आमिष दाखवल्यासारखं केलं, मतदान घेतलं आणि त्यानंतर सुरुवातच त्यांनी यातूनच केली की 7-12 आम्ही कोरा करून देऊ आणि आजपर्यंत काही कर्जमाफी नाही. तर यावरती आजच्या शेतकऱ्याला सर्वात मोठं आव्हान तुमच्या मते काय? हमी भावाचा मोठा प्रश्न आहे. शेतीला भाव भेटत नाही शेतीमालाला. दुसरी गोष्ट, शेतीचा खर्च खूप वाढत चाललेला आहे प्रचंड. म्हणजे जो पहिले एका एकराला समजा 10 वर्ष अगोदर 15,000 एकरभर शेती आपण करत होतोय, आता तो डबल न तिबल न झाला. 40 ते 50,000 झालं. पण उत्पादन किती आलंय? उत्पादन वाढल्यावर उत्पन्न किती आलं? हा मोठा विषय अडचणीचा आहे शेतकऱ्यासाठी. तो मेहनत करतं. शेतीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. ती काळी माय आम्हाला भरपूर देतं. ती एका दाण्याचे 100 दाणे करण्याची ताकद ठेवतं. म्हणजे प्रॉब्लेम शेतीतही नाही, शेतकऱ्यातही नाही. प्रॉब्लेम केंद्राच्या कलम मध्ये आहे. जसं स्पेसिफिकली कलम म्हणजे धोरण. महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, त्यांच्या आसूड या पुस्तकात लिहिलं आहे कलम कसाई. मला ते समजलंच नव्हतं. म्हटलं कसाई म्हणजे कोण? तर तो सुरा घेऊन बोकड्याला कापतं तो कसाई. पण नंतर जेव्हा हे वाचलं सगळं, तेव्हा समजलं अरे हे दिल्लीतही कसाई बसले आहे, मुंबईत पण हे कसाई बसलेले आहे. ज्योतिबानं लिहिलं होतं ते फार विचारपूर्वक लिहिलं होतं. तुम्ही सांगा, आज कापूस आपण आयात केलाय, 11% आयात शुल्क कमी केलंय. मोदीजीचं सुरुवातीचं पंतप्रधान व्हायच्या अगोदरचं एक वाक्य आहे, त्यांचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये काय सांगितलं? कपास उत्पादक हमारा जो किसान है वो तो उसके पास तो बहुत पैसा आना चाहिए, क्योंकि हम लगे उतना निर्यात कर सकते, कापड़ जो है बहुत निर्यात कर सकते. असं सगळं त्यानं चहाच्या पार्टीवर सांगितलं. सगळे लोक विदर्भातले खुश. आता मोदी आले तर बस. मोदीचं काय म्हणणं होतंय का? मोदीजी म्हणत होते का कापसाचं आम्ही सूत करू, जिथं कापूस पिकते तिथं सूत करू, तिथं जिनिंग लावू, तिथं सूत करू, सुताचं कापड करून कापडाचं आम्ही गारमेंट करू आणि हे गारमेंट आम्ही विदेशात विकू. हे सूत्र लावले होते त्यांनी. एक कापड तर मोदीनं पाठवलंच नाही, गारमेंटची एक बॅगही गेली नाही तिकडे. उलट हेच विदेशातले कपडे घालायला लागले. त्यांचे सगळे कपडे विदेशातले आहे. म्हणजे आमचे कपडे पाठवले नाही याचं दुःख नाही आहे. पण दुःख हे आहे का अमेरिकेतला कापूस आम्ही 25 लाख गाठी आमच्या अंगावर आणला. म्हणजे आज कापसाचे भाव 2,000 पडले. तुम्ही लक्षात घ्या, ट्रम्पच्या एका फोनमुळे आज अमेरिका भारताला बाजारपेठ म्हणून पाहतो. ये लुटने वाला देश है, यहाँ लूट सकते हम किसानों को, हमारे लोगों को. तुम्ही पहा, जंगलात वाघ हत्यावर फार विचारपूर्वक शिकार करतं, जातच नाही. पण हरण दिसलं तर भूक नसली तरी मारतं. तसं शेतकरी मजुराचा इथला जो लहान वर्ग आहे ना, हे सत्तेवाले वाघासारखे शिकार करतात, त्याचे लचके तोडतात. त्याचाच एक प्रकार ट्रम्पनं लचका तोडलाय कापूस उत्पादक शेतकऱ्याचा. एका फोनवर मोदीजीनं कापसावरचे 11% आयात शुल्क कमी केले आणि 11% आयात शुल्क कमी झाल्यामुळे ब्राझील आणि अमेरिकेतला कापूस 25 लाख गाठी आमच्याकडे येऊन बसलाय. अजूनही 100 लाख गाठी येणार आहे. आम्हाला ते कंपल्सरी आहे खरेदी करणं. आता हा सगळा कापूस म्हणजे रुई आलेली आहे, ती आता जेव्हा
म्हणजे कापड फॅक्टरीकडे जाईन, कापड व्यापाराकडे, तेव्हा आमचा कापूस कोण घेईन? सहज. म्हणजे आमच्या ठिकाणी आता कापूस अमेरिकेचा जाईल, आम्हाला बोंबलत राहावं लागेल. म्हणजे हा जो ही जी कलम कसे आहे ना, याला कलम कसे म्हणतात. बरोबर. काय लिहिलं म्हणजे 2 शब्द लिहायला लागले का कापसावरच्या निर्यात कर कमी करून कापूस आयात करणे. किती मिनिटं लागले? 1 सेकंद पण नाही. बरोबर. एक ओळ पण पूर्ण लिहिल्या गेली नाही. आणि एका ओळीनं लाखो करोडो कापूस उत्पादक शेतकरी मारला गेला. त्याच्या छातड्यावर तलवार चालवल्या गेली. आणि आता 6,000ला आमचा कापूस जाणार का नाही जाणार? म्हणजे 2010 वर्ष अगोदर 6,000 कापसाला भाव होता आणि आता सुद्धा 6,000 रुपये भाव भेटेल. बरोबर. एवढा चिंतेचा विषय आहे. आणि खर्च वाढलेला आहे कापूस खर्च तर उत्पादनाचा चौपट आणि वाढला ना. कापूस निर्यातीच्या वेळेस तेवढ्याच पैशाला विकला जातो. हे सगळं कैसा है, 56 इंच वाला आदमी अगर ट्रम्प को डरता है तो ये बहुत बुरी बात है. बरोबर. बरोबर. आणि आम्ही येता जाता आता कधी पुण्याला चाललो तर तुमच्या अकॅडमीज पण बघतच असतो मी. आणि भरपूर इथले गावची मुलं पण आमचे तिथं आहेत अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थ्यांच्या या समस्या सोडवताना तुम्ही वेगळं काय काय विचार करता की कुठल्याही प्रकारे असो, जसं अकॅडमी असतील किंवा कुठलेही शिक्षणाचे प्रॉब्लेम असतील, तर विद्यार्थी तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या समस्या घेऊन येतात आणि त्यावरती तुम्ही? विद्यार्थ्यांना त्याची काही फार समस्याचं फार हे आहे काय, मुळात काय झालंय, तर समस्या एक धोरणातून आलेल्या असतात. काही समस्या दैनंदिन जीवनातून येतं. तर त्या दैनंदिन जीवनातून आलेल्या समस्या काही फार परिणाम करत नाही, पण धोरणात्मक आलेल्या समस्या आयुष्य उधळून टाकते. म्हणजे सावित्रीबाई फुलेनं शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या तेव्हा जातीचे नव्हते म्हणून शाळा शिकता येत नव्हतं. आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण नाही. व्यवस्था तेच आहे. बरोबर. तेव्हा जात आडवी येत होती, आता पैसा आडवा येतो. श्रीमंताच्या शाळा वेगळ्या झाल्या आणि गरिबाच्या शाळा वेगळ्या झाल्या. मी जे म्हणतोय ना का या देशामध्ये जातीभेद धर्मभेद नाही आहे, तो व्यवस्थित राजकारणी लोक आणतात. खरा भेद आहे अर्थभेद. खरी गोष्ट आहे विषमता. तुम्ही सांगा, श्रमोदय श्रीमंत लोकांसाठी तयार झाला आणि गरिबासाठी गावात येणारा रस्ता हजारो खड्ड्यानं तसाच राहिला. म्हणजे जिथं जिथं गावाशी जुळलं राहील तिथं तिथं मरावं लागतं. मग गरिबाचे रस्ते वेगळे झाले, श्रीमंताचे रस्ते वेगळे झाले. श्रीमंताचे वाहनं वेगळे झाले, गरिबाचे वाहनं वेगळे झाले. श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं, गरिबाचं शिक्षण वेगळं झालं. गरिबाचा उपचार वेगळा झाला, श्रीमंताचा उपचार वेगळा झालाय. गरिबाचे देव वेगळे झाले, श्रीमंताचे देव वेगळे झाले. जिसके पास ज्यादा पैसा है वो बालाजी जाता है, और जिसके का कम पैसा है वो गाव का मंदिर बालाजी को समजता है. म्हणजे पैशानुसार देवही बदलतात, त्याची पूजा पण बदलतात, त्याचे सगळे तंत्र मंत्र सुद्धा बदलतात. आणि या देशामध्ये जे काही बीज पेरल्या गेलं ते जातीपेक्षा बेकार विषमतेचं बीज आहे. तुम्ही सांगा, आज तुमचे किती पोरं डॉक्टर होणार? पैसा नाही म्हणून किती चांगल्या मेरिट मध्ये असणारे विद्यार्थी थांबणार? याचा आकडा घेतला तर चकित होणार आहे. 1,00,000 शाळा बंद पडल्या देशातल्या शासकीय. कोणाला काही अजेंड्यावर तो विषय नाही. आरक्षण मागणारे जातीवंत लोक या सगळ्या गोष्टीकडे लक्ष का देत नाही? आरक्षण असलं पाहिजे, भांडले पाहिजे, ठीक आहे, पण आरक्षणामध्ये उद्या आरक्षण लागू झालं तर एका गावात मोठ्या मुश्किलनं 10 वर्षात 4 लोकांचं भलं होईल. पण माझ्या कापसाला भाव भेटला, उसाला 5,000 रुपये भाव भेटला, सोयाबीनला 10,000 भेटला, कापसाला 15,000 भेटला, तर हमी भाव भेटला तर अख्खं गाव सुखी होईल. आमची श्रीमंती शेतीच्या प्रश्नात आहे, हे आम्ही गावकऱ्यांना समजून घेतलं नाही. म्हणजे सरळ सांगण्याचं असं झालं की जातीभेदापेक्षा अर्थभेद जो झाला तो व्यवस्थित केला गेला. काय होतंय, गावातले पोरं गरीब राहिले पाहिजे, गावातला शेतकरी गरीब राहिला पाहिजे. म्हणजे तो गरीब राहिला तर 2-3 गोष्टीचा फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं का गाव सोडून त्याला शहरात जावं लागतं, कारण गावात त्याचं पोट भरत नाही, त्याला आत्महत्याकडे जावं लागतं. मग तो काय करतो, मी शहरात जाईल. शहरात गेल्यावर तो कुटुंबासहित जातं. म्हणजे श्रीमंत लोकांचे भांडे घासायला बाई भेटते आणि उद्योगपती जे कंपनी आहे त्याला स्वस्त रोजगार भेटतो. दोनही गोष्टी शक्य होत्या.
आता श्रीमंत लोकांची व्यवस्था झाली आमच्या गरिबीतून, आणि उद्योगांना कमी भावाचा कमी मजुरीचा मजूर भेटलाय तोही आमच्या गरिबीतून. शेतकरी लुटासाठीच ठेवलाय, पक्ष कोणताही असू दे. त्याला लुटल्याशिवाय माणूस श्रीमंत होत नाही, त्याला लुटल्याशिवाय कुठला उद्योग चालत नाही. तुम्ही सांगा, कामगार वेतन कायदा आहे, किमान वेतन कामगारांना 15,000 भेटलं पाहिजे. अर्ध्या अधिक कंपनीला 15,000 वेतन भेटत नाही. त्यांना कमी पैसे देऊन श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हायचे सूत्र आहे. एकही कायदा कामगाराच्या बाजूने नाही. सगळं इकडे असंच आहे. हरणाचं कोणी ऐकन का हो? वाघासाठी तुम्ही सगळे जंगल खाली ठेवले आणि हरणासाठी तुम्हाला जागा आम्ही म्हणजे हरणाची जात ना, शेतकरी मजूर म्हणजे. त्यांना यावून कोणी तोडाव त्याला. यावरती उपाय म्हणून काय करता येईल जनतेला? एकत्रित कसं आहे, संघटित असला तर तो जगतो, जो संघटित नाही तो मरतोय. साधा उपाय आहे. आम्ही संघटितच नाही, आम्हाला संघटित होऊ द्यायचं नाही. काय होतंय, असं ऐकून पाणी आलं ना असं, तर पहिला बांध काय पडतं पाणी अडवासाठी? धर्माचा. दुसरा बांध पडतोय जातीचा, आणि तिसरा बांध पडतो पार्टीचा. आता हे तीनही बांधावर पाणी थांबलं, इथं शेतकरी उभा आहे, याला पाणी भेटेल का? सरळ प्रश्न आहे. हा जेव्हा हे सगळे बांध तोडून, हे जाती धर्माचे बांध तोडून, पार्टीचे बांध तोडून जेव्हा येईल, तेव्हा हे सरळ पाणी इथं येणार आहे. त्याच्यात हे साधं गणित आहे. 4 दुनिया काय म्हणते 8, 4 त्रिक 12. लहानसं गणित शेतकऱ्याला समजत नाही. एवढा काही मूर्ख आहे का तो? पण ते निघत नाही ना. जात अशी आहे का ते मेल्यावर जिवंत राहते. मेल्यावर जिवंत राहणारी ती जात निघू शकत नाही. आम्ही किती काही सांगितलं. बाबासाहेबांना काय म्हटलंय, मी प्रथमही भारतीय आहो, नंतरही भारतीय. छत्रपतीनं रयतेचं राज्य निर्माण केलं. अहिल्यादेवी होळकरांनी, मल्हारराव होळकर जेव्हा मंदिर बांधायला निघाले, तेव्हा खोदता पाणी लागलं, आणि पाणी लागल्यावर 9 वर्षाची अहिल्यादेवी अशी म्हणतात का, आता मल्हारराव मंदिर बांधू नका, विहीर बांधा, कारण गावातल्या लोकांना पाणी नाही. हे साधं तर्क आहे. हे साधं तर्क समजत नसेल आणि आम्ही फक्त फोटोच लावत असेल, अर्थ काय त्याला? विद्यमान राजकारणात शेवटचे प्रश्न. बस विद्यमान राजकारणात प्रामाणिक नेत्याला जागा मिळते का? प्रामाणिक जनता राहिली का ते पहिले तपासलं पाहिजे. आता शेवटचा प्रश्न, जास्त वेळ घेत नाही तुमचं. सर्वात महत्वाचं, माझ्या पॉडकास्टवरती आजपर्यंत खूप सारे नेते आले, मी म्हणजे खूप इंटरव्ह्यू घेतले. अगोदर मी एक स्क्रिप्ट देतो पुढच्याला, मी काय विचारणार आहे काय नाही. अचानक रात्री 11 वाजता येऊन निर्भीडपणे आणि प्रत्येक मुद्द्यावरती पॉइंट बाय पॉइंट बोलताना मला पहिली व्यक्ती, मी सिरियसली खूप इन्स्पायर झालो सर तुम्हाला भेटून आज एवढ्या 10 मिनिटातच. शेवटचा प्रश्न माझा असा असेल की पुढच्या 10 वर्षात बच्चू कडू स्वतःला कुठे पाहतात? एक सेवक म्हणून. कसं आहे, सगळ्यात उत्तम, सगळ्यात प्रभावी सेवकाशिवाय कोणीच नाही आहे. प्रभू रामचंद्राचे हनुमानचे सेवक होते, छत्रपती तानाजी सेवक झाले, आणि छत्रपती जनतेचे सेवक होते. रयतेचं राज्य ते रयतेशी द्यावं, रयतेचा वाटा रयतेला मिळावा, यासाठी संभाजी राजानं सख्या सासऱ्याला वतनदारी दिली नाही, आणि त्याच्या बदल्यात औरंगजेबाच्या हातून मरण पत्करावं लागलं. हे राजेपण, हे राजाचं व्यक्तिमत्व नाही, हे सेवकाचं व्यक्तिमत्व आहे. आणि मरेपर्यंत आम्ही सेवकच राहणार आहोत. एक वाडकरवाणी पॉडकास्टच्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करेल की जातपात धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पक्ष विपक्ष या कुठल्याही फंदात न पडता तुम्ही 29 तारखेला बच्चूभाऊ कडू यांच्या या आंदोलन सभेमध्ये निश्चित नागपूरला येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण एकमेकांच्या सोबत, जसं भाऊंनी सांगितलं, संघटित झालो तरच यामधून काहीतरी मार्ग निघेल आणि शेतकरी या कर्जमुक्ततेतून थोडासा बाहेर येईल. तर मी परत एकदा सर्वांना आवाहन करेल की या सभेमध्ये होईल तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे.